ओके. चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ओके फाईन. तर आपण मागच्या सेशनमध्ये स्विच केस राईट स्विच केसपर्यंत आलो होतो. या सेशनमध्ये आपल्याला उप स्टार्ट करायचं. ओके, लेट मी ओपन द एक्सलेटर. येस येस. व्हेरी गुड मॉर्निंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ठीक आहे. येस. कोर जावामध्ये मित्रांनो काही कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यामध्ये पहिली कॉन्सेप्ट येते उप्स. ओके. दुसरी कॉन्सेप्ट एक्सेप्शन हँडलिंग. ओके. तिसरी कॉन्सेप्ट कलेक्शन आणि चौथी स्ट्रिंग अँड ॲरे. ओके. या चार कॉन्सेप्ट उप्समध्ये कोर जावामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यातली पहिली कॉन्सेप्ट आपण इम्पॉर्टंट शिकतोय ती म्हणजे उप्स. आत्तापर्यंत सगळं फंडामेंटल होतं, बरोबर आहे. लुपिंग काय, इफेल्स काय, ब्रेक काय, कंटिन्यू काय, व्हेरिएबल, डेटा टाईप, जी डी के, जी आर ई, जे व्ही एम, बेसिक गोष्टी झाल्या. पण आत्ता एक्झॅक्टली आपण काय शिकतोय, इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. ओके. सो आजपासून थोडंसं अधिक लक्ष देण्याची गरज असणार आहे. ठीक आहे. आता बघा उप्स काय आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ही कॉन्सेप्ट एक्झॅक्टली जावाने आपल्याला का दिली, काय रिझन होतं याचं रिझन समजून घेऊ. याचं रिझन होतं जावामध्ये एक असा प्रोग्रामिंग वे पाहिजे प्रोग्राम करण्यासाठी जो रिअल टाईमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल, रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व करेल. अँड दॅट इज अ वे. दिस इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज वॉट, इट इज वन टाईप ऑफ वे. हा एक प्रोग्राम करण्याची पद्धत आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इज अ वे टू राईट द प्रोग्राम. टू राईट द प्रोग्राम. प्रोग्राम लिहिण्याची एक पद्धत आहे. बघा, प्रत्येक गोष्टीसाठी पद्धत असते. बोलण्याची पद्धत असते, ऐकण्याची पद्धत असते, येस नो. तसं प्रोग्राम लिहिण्याची बी पद्धत आहे. कसाही प्रोग्राम लिहिता येतो. फॉर एक्झाम्पल जावा स्क्रिप्ट ज्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. सीमध्ये प्रोसिजरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग होती, राईट. एस क्यू एलमध्ये स्ट्रक्चरल ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे आणि जावामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. नॉट ओनली जावा, सी प्लस प्लस, जावा, पायथन, सगळीकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वे फॉलो केला जातो. नाऊ व्हॉट इज द रिझन सर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा वे का फॉलो केला जातो. बाकीचे पण वे होते, त्यांच्याकडे जावा का नाही गेला, याच्याकडेच का गेला. तर देर आर सम रिझन्स. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा जर वे फॉलो केला तर आपले रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात. बघा, बिकॉज ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, we can solve the real life problems, and it is very big advantage of ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. रिअल लाईफचे प्रॉब्लेम जर सॉल्व होत असतील तर मला सांगा किती मोठा ॲडव्हान्टेज आहे हा. इट इज व्हेरी बिग ॲडव्हान्टेज. बिकॉज ऑफ ओ पी वी कॅन सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. ओ पी स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जावा म्हणतोय तुम्ही या प्रोग्रामिंगला फॉलो करा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. याच्यामध्ये तुम्हाला क्लास बनवायचा आहे, ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ओके, याने तुमचे रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व होतील. तर कसं काय, असं थोडी होणार आहेत रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व. आमच्या रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम काय कमी आहेत काय, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. स्टील हा सॉल्व करेल, कारण याचं काम तेच आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग रिप्रेझेंट रिअल वर्ल्ड एंटिटी. हा रिप्रेझेंटच करतो रिअल वर्ल्डला. कसं काय, कारण याच्याकडे जे
पिलर्स आहेत, मॉड्यूल्स आहेत, त्यांचं कामच आहे रिअल वर्ल्डला रिप्रेझेंट करणं. सी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हॅविंग 4 पिलर्स. याच्यावरती हा टिकला आहे. किती पिलर्स आहेत? 4 पिलर्स आहेत. आता हे जे पिलर्स आहेत ना, हे प्रत्येक पिलर रिअल वर्ल्डला रिप्रेझेंट करतोय, रिअल लाईफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आपण एक 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 बघू. ठीक आहे. पहिला पिलर आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. दुसरा पिलर आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम. तिसरा पिलर आहे ॲब्स्ट्रॅक्शन. आणि चौथा पिलर आहे दॅट इज इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन. आता प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या इथे या ठिकाणी. आपण काय म्हणतोय, हा याच्यामधला प्रत्येक जो पिलर आहे, पिलर इज नथिंग बट गाईज, घर आपण बांधतो बरोबर आहे. घर कशावर टिकतो? घराला पिलर असतात की नाही? ओके, मोठे मोठे पिलर्स, त्याच्यावरती घर राहतं, म्हणजे भिंती उभ्या राहतात बरोबर. सो सिम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग याच्यावरती उभी आहे, या पिलर्सवरती उभी आहे. पिलर्स म्हणा और यू कॅन से फीचर्स म्हणा, नो प्रॉब्लेम, फीचर्स म्हणा. ओके, कोणकोणते फीचर्स आहेत? इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन. आता प्रत्येक पिलर रिअल वर्ल्डला रिप्रेझेंट करतोय, रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू गो फॉर इनहेरिटन्स. इनहेरिटन्स कसा रिअल लाईफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि हा रिअल वर्ल्डला कसा रिप्रेझेंट करतोय, दॅट इज मेन क्वेश्चन. बिकॉज आपण इथे गोष्ट म्हणलोय रिअल वर्ल्ड एंटिटीला हे सगळे रिप्रेझेंट करतात. आता इनहेरिटन्स ही जी कॉन्सेप्ट आहे ना, याच्यामध्ये होतं काय रिअल लाईफमध्ये मी सांगतो आणि ते आपण प्रोग्रामिंगकडे येऊ. रिअल लाईफमध्ये मला सांगा, आपल्या वडिलांची प्रॉपर्टी कोणाला येणार आहे? पोराओ, वडिलांची प्रॉपर्टी कोणाला येणार आहे? आपल्याला येणार आहे. येस और नो? पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्डला येते की नाही? आपल्या वडिलांकडे 5 एकर शेती होती, एकुलता एक मुलगा. कोणाला जाणार आहे सगळी शेती? पोराला जाणार आहे. येस और नो? एकुलता एक पोरगा आहे, ऑल दी प्रॉपर्टी, 5 एकर सगळी प्रॉपर्टी चाइल्डला भेटणार आहे. रिअल लाईफमध्ये होतं की नाही हे? का पप्पा म्हणतात नाही 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 नाही, तुला कशी देऊ चाइल्ड, तुला कशी देऊ प्रॉपर्टी, मीच ठेवणार, असं आहे का? अजिबात नाही. राईट. एका सर्टन एज आली की लाईक पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्डच्या नावावर केली जाते. कधी कधी आधी पण केली जाते. म्हणजे हे फिक्स आहे, पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्डला मिळणार आहे. का हो असं? असं का होत असेल? सर हा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. असा आहे का? हा नियम आपण बनवलेला आहे, माणसाने बनवलेला आहे, माणसाने माणसासाठी बनवलेला आहे. का हो? कारण एका एज नंतर लाईक आपल्याला प्रत्येकाला निरोप घ्यायचा आहे बरोबर आहे. येस सर. सो त्याच्यामुळे यांच्यानंतर ती शेती, ती मालमत्ता, ती जमीन, तो पैसा, ते घर, हे सगळं कोणाला तरी कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे बरोबर आहे. आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली जाते? स्वतःच्या मुलाला, चाइल्डला बरोबर आहे. सो पॅरेंट प्रॉपर्टी ॲटोमॅटिकली गोज टू वेअर? चाइल्ड. मग हेच बघण्यात आलं प्रोग्रामिंगमध्ये, जावाकडून हेच बघण्यात आलं. आणि जावा डेव्हलपमेंट कम्युनिटीने ही कॉन्सेप्ट दिली इनहेरिटन्स नावाची. जावा सांगतो जसं पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्डला जाते, तुम्ही एका क्लासची प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासला देऊ शकता, एका क्लासची प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासला देऊ शकता. आता सर व्हॉट इज क्लास? आपण आतापर्यंत क्लास बनवत होतो, हे बघा, बनवत होतो की नाही? आता या क्लासमध्ये मी काय कोड करणार आहे, लाईक मी याच्यामध्ये व्हॅरिएबल बनवेल, मी याच्यामध्ये मेथड बनवेल, मी याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर बनवेल. शिकू आपण कन्स्ट्रक्टर काय असतो. ही जी प्रॉपर्टी असणार आहे मित्रांनो, लेट सपोज मी व्हॅरिएबल मेथड कन्स्ट्रक्टर मिळून एक 2000 लाईनचा कोड लिहिला. ओके, आणि या क्लासचा कोड मला दुसऱ्या क्लासला ॲज इट इज द्यायचा आहे. म्हणजे हा क्लास याच्यामध्ये किती कोड लिहिला मी? 2000 लाईनचा. 2000 लाईनचा हा कोड मला कोणाला द्यायचा? या क्लासला. होईल असं सर? हा 2000 लाईनचा कोड तुम्ही याला देत आहे, चालतं असं? चालतं. पण हाऊ इट इज पॉसिबल? बाय युझिंग इनहेरिटन्स कॉन्सेप्ट.
वन क्लास कॅन बी टेक द प्रॉपर्टी फ्रॉम अनदर क्लास. जसं पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्ड घेऊ शकतो, तसं एक क्लास दुसऱ्या क्लासची प्रॉपर्टी घेऊ शकतो. आणि पॉसिबल आहे बिकॉज ऑफ दिस कॉन्सेप्ट. मग ही कॉन्सेप्ट घेतली कुठून हो? रिअल लाईफमधूनच घेतली. येस हो. रिअल लाईफमध्ये असं होतं आहे, प्रोग्रॅमिंगमध्ये पण झालंच बोला पाहिजे. आणि होत आहे, होत आहे. इथं काय रॉकेट सायन्स लावलं आहे का? एका क्लासची प्रॉपर्टी दुसऱ्याला नाही. जसं पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्डला, तसं एका क्लासची प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासला. इथं का रिअल लाईफमध्ये असं का होतं आहे? कारण एका सर्टन एजनंतर पॅरेंट बोलतो की बाबा ठीक आहे, तुला पाहिजे ना, घेऊन टाक, काय प्रॉब्लेम नाही. तसं क्लासमध्ये सुद्धा हा क्लास म्हणतो यार मला तुझी प्रॉपर्टी आहे तशी पाहिजे, मी का परत परत तोच कोड लिहू. 2000 लाईनचा कोड याने लिहिला आहे, हा काय म्हणतोय मला पण तोच कोड पाहिजे. मग हा म्हणेल का नाही नाही परत तू 2000 तुझा ले, नाही ना. रिअल लाईफमध्ये असं पॅरेंट म्हणतो का चाइल्डला? चाइल्ड म्हणला मला तुमची गाडी पाहिजे, पॅरेंट म्हणतो का स्वतःची घे? असं कधी पॅरेंटनी म्हणलेलं ऐकलंय? नाही. स्वतःच्या पायावर उभा राहा. नाही उभा राहिला तर, नाही उभा राहिला तर आहेच की मी, म्हणते ती नाही पॅरेंट. येस और नो? राईट और नो रॉंग? 25, 26, 27 जरी झालं तरी वी आर दिअर, डोंट वरी, तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. येस और नो? हे खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की नाही? सो सेम इन रिअल लाईफ या गोष्टी होत आहेत. सो सेम इथं पण तेच होणार आहे. हा क्लास म्हणतोय आय वॉन्ट युअर 2000 लाईन्स ऑफ कोड. हा क्लास म्हणतो येस यू कॅन टेक, जस्ट यूज इनहेरिटन्स, तुला भेटून जाईल, भेटून जाईल. ओके, गॉट इट एव्हरीवन? सो दिस कॉन्सेप्ट केम फ्रॉम रिअल वर्ल्ड इटसेल्फ. ओके सर, हाऊ यू कॅन से पॉलिमॉर्फिझम केम इन रिअल वर्ल्ड, केम फ्रॉम रिअल वर्ल्ड? हा कसं काय आला रिअल वर्ल्डपासून? बघा, पॉलिमॉर्फिझममध्ये एक गोष्ट लक्षात तुम्हाला ठेवायची आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? आपण ह्या कॉन्सेप्ट पुढे डीपमध्ये बघणार आहोत. आता जस्ट मी ओव्हरव्ह्यू देतो आहे, ठीक आहे, हे कसं काय रिअल वर्ल्डला रिप्रेझेंट करतं आहे. पॉलिमॉर्फिझम आपल्याला सांगतो तुम्हाला मल्टिपल बिहेवियर जर अचीव करायचे असतील. एक मिनिट चार्जिंग लावतो मी, जस्ट अ मिनिट. ओके, सो पॉलिमॉर्फिझम आपल्याला सांगतोय रिअल वर्ल्डमध्ये काय होतं आहे. बघा, ही पण रिअल वर्ल्डमधूनच घेतली आहे. रिअल वर्ल्डमध्ये काय होतं, रिअल लाईफमध्ये तुम्ही बघितलं असेल, एखादा व्यक्ती खूप साऱ्या गोष्टी करतो, करतो की नाही? तुमचं एक्झाम्पल घ्या, तुम्ही सुद्धा खूप साऱ्या गोष्टी करता तुम्ही सुद्धा. तुमचं जाऊ द्या, माझं एक्झाम्पल देतो, तुम्ही तुमच्याशी रिलेट करा. मी एकटा आहे, बरोबर आहे, त्यासोबत कोण आहे माहिती आहे? कोणीच नाही. मी एकटा आहे, काय काय करतो मी? सर आता आम्हाला काय माहिती तुम्ही काय काय करता? मी सांगतो, मी सांगतो काय काय करतो. मी कधी कधी जावाची ट्रेनिंग देतो, कधी कधी डेव्हलपमेंट करतो, कधी कधी व्हिडिओ बनवतो, आणि कधी कधी मनच झालं कीर्तन पण करतो. म्हणजे वेळ भेटला तर. म्हणजे मी ट्रेनिंग पण देतो, मी डेव्हलपमेंट पण करतो, मी यूट्यूबवर व्हिडिओज पण बनवतो, आणि कीर्तन पण. 4 गोष्टी करतो मी. येस नो? आहे किती? मी एकटाच आहे की नाही? वन एंटिटी, वन ह्युमन आर डुईंग 4 थिंग्स. जसं रिअल लाईफमध्ये एक माणूस खूप साऱ्या गोष्टी करू शकतो बरं का, करू शकतो म्हणतोय. आता करायला काही जण म्हणतील नाही नाही मला एकच काम जमतंय, पण करू शकतो की नाही आपण खूप साऱ्या गोष्टी? येस वी कॅन. किंवा आपलं बिहेवियर बदलते की नाही प्रत्येक वेळी? आता मी ज्यावेळेस ट्रेनिंग देत असेल त्यावेळेस माझं बिहेवियर वेगळं असेल, ॲज अ ट्रेनर असेल, मी डेव्हलपमेंट करेल ॲज अ डेव्हलपर असेल, व्हिडिओ बनवताना यूट्यूबर असेल, मी स्वतःला फील काय करणार? यस आय एम अ यूट्यूबर. कीर्तन करत असा आय एम कीर्तनकार, ती फिलिंग वेगळीच, बरोबर आहे? म्हणजे ते बिहेवियर त्या ठिकाणी वेगळं आहे.
आता ही कॉन्सेप्ट तुम्ही स्वतःशी रिलेट करा. तुम्ही सुद्धा वेगवेगळे कॅरेक्टर रोल करताय. विसरू. आता तुम्ही हा क्लास करताय, तुम्ही काय आहेत, ॲज अ स्टुडंट यू आर लर्निंग, राईट. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाल, यू विल बिकम डेव्हलपर. ठीक आहे सर, कंपनीमध्ये गेला तो विषय वेगळा, पण आता सध्या तरी तुम्ही आता स्टुडंट आहात. जसा क्लास संपला तुम्ही कुणाचा तरी भाऊ असाल, बरोबर की नाही, येस ऑर नो, दॅट इज युअर डिफरंट रोल. तुम्ही कोणाची तरी बहीण असाल, दॅट इज युअर डिफरंट रोल. ओके, मग तुम्ही चालले समथिंग बसने. ओके, बसने कुठे चालले तुम्ही, कॉलेजला किंवा कुठे क्लासला चालले. ठीक आहे, मग बसने जात असताना काय बनाल तुम्ही, यू विल बिकम पॅसेंजर. येस ऑर नो. तुम्ही त्या बसमध्ये बसलात म्हणजे पॅसेंजर म्हणला, तुमचा रोल चेंज होतोय. तुम्ही एकजणच आहात, एकच व्यक्ती आहात, पण तुमचा रोल त्या ठिकाणी पर्टिक्युलर सिच्युएशननुसार चेंज होतोय की नाही, होतोय सर. मग ही कॉन्सेप्ट रिअल वर्ल्डमध्ये बघण्यात आली की बाबा एकच माणूस आहे, बट त्याचे रोल वेगवेगळे आहेत. मग हे प्रोग्रामिंगमध्ये का पॉसिबल होऊ नये, प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा हे पॉसिबल केलं जाऊ शकतं. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे, काहीच नाही. हे बघा, जस्ट मी एक लॉग इन नावाची मेथड बनवली. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बनवली. लॉग इन तीनदा माझ्याकडे लॉग इन नावाची मेथड. आता मला सांगा, मेथडचं नाव वेगळं आहे का सेम आहे, सर सेमच दिसतंय. मेथडचं नाव सेमच आहे, जसं हा आधी सेमच आहे, पण करतोय खूप साऱ्या गोष्टी. तसं मेथडचं नाव सेम आहे, पण ही मेथड करते खूप साऱ्या गोष्टी. लॉग इन कधी होऊ शकतो, ओ टी पीचा यूज करून. लॉग इन कधी होऊ शकतो, युजर नेम पासवर्डचा यूज करून. लॉग इन कधी होऊ शकतो, जीमेलचा यूज करून. म्हणजे मेथड लॉग इन नावाची एकच आहे, फक्त प्रत्येक मेथडचा युसेज हा वेगळा आहे. येते लक्षात. प्रत्येक मेथडचा पर्पज वेगळा आहे की नाही. जसं हा आधी ट्रेनिंग देतोय, डेव्हलपमेंट व्हिडिओज वेगवेगळे आहे की नाही, तसं लॉग इन ओ टी पीने लॉग इन, युजर अँड पासवर्डने लॉग इन, जीमेलने लॉग इन. अँड दॅट इज समथिंग पॉलिमॉर्फिझम. त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट ओव्हरलोडिंग येते आणि यालाच ओव्हरलोडिंग म्हणतात. आर यू एबल टू फॉलो मी. आता पॉलिमॉर्फिझममध्ये एक ओव्हर रायडिंग म्हणून कॉन्सेप्ट असते, ते पुढे सांगतो मी. हे कळालं तुम्हाला, कसं काय एकच सेम नावाचं फंक्शन वेगवेगळं बिहेवियर आपल्याला दाखवते, राईट. आता पुढं याच्यामध्ये ओव्हर रायडिंग म्हणून असते बरं का. त्याच्यात कसं बघा, ते रिअल लाईफमध्ये कसं रिलेट करतं. हे तर ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल झालं. पॉलिमॉर्फिझममध्ये 2 टाईप असतात, हे ओव्हरलोडिंग झालं. आता ओव्हर रायडिंगमध्ये कसं होतं, रिअल लाईफमध्ये सांगतो. जस्ट ओव्हरव्ह्यू. ज्यावेळेस तुम्हाला इंटरमध्ये क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, हे आन्सर सांगायचं. ठीक आहे, जे मी तुम्हाला सांगतोय. हे इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम, हे जस्ट ओव्हरव्ह्यू द्यायचं आहे. डीप एक्सप्लेन करा म्हणलं, मग डीपमध्ये जायचं, जे आपण पुढं करणार. आता याच्यामध्ये एक गोष्ट, ओव्हर रायडिंगमध्ये सर पॉलिमॉर्फिझममध्ये रिअल वर्ल्ड एक्झाम्पल किंवा रिअल लाईफ आपण कशी रिलेट करू शकतो, हे बघा. फॉर एक्झाम्पल, तुमच्या पप्पाकडे एक मोबाईल होता, नोकियाचा, राईट. आधी जुना मोबाईल बटनाचा पप्पाकडे होता. आता तुमच्याकडे तोच आहे का, नाही ना सर, नोकिया वापरताव का आम्ही, आमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, आयफोन आहे, राईट. म्हणजे पप्पाकडे नोकिया होता, तुमच्याकडे काय आला, आयफोन आला. एंटिटीचं नाव काय, मोबाईल, राईट. पप्पाकडे मोबाईलच होता, तुमच्याकडे पण काय, मोबाईलच आहे. दुसरं काय आहे का, मोबाईलच आहे. तुमच्याकडे पण मोबाईलच आहे, पप्पाकडे पण मोबाईलच होता, पण पप्पाकडे नोकिया होता, तुमच्याकडे आयफोन आला. म्हणजे एक गोष्ट झाली इथं, आणि त्या गोष्टीचं नाव काय, अपडेशन. अपडेशन झालं की नाही मला सांगा, अपडेशन झालं. डायरेक्ट पट्ट्यानं आयफोन घेतला, नाद केला, पण वाया नाही गेला, बरोबर. आता हे रिअल लाईफमध्ये होते की नाही मला सांगा, प्रत्येक गोष्ट अपडेट होते. तुम्हाला काल फंडामेंटल कॉन्सेप्ट माहीत होते, आज ओप्स माहीत झालं, अरे अपडेट झालात तुम्ही, येसॉन अपडेट झालात. पप्पाकडे 2 BHKचा फ्लॅट होता, अजून करू, पोराने म्हणला डायरेक्ट 4 BHK घेतला, डायरेक्ट 4 BHK. म्हणजे 2 BHKचा फ्लॅट 4 BHK झाला, अपडेट झालं की नाही, अपडेट होतंय. काय काय ठिकाणी 2 BHKचा फ्लॅट पोरं ऐकतात, मग परत ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात.
ते पण अपडेशनच आहे बरं का, ते पण अपडेशनच आहे. ते करायला काही करतात, पण अपडेशन झालं की नाही. 2 BHKचा 4 BHK झाला काय, नाहीतर 2 BHKचं पत्र सेट झालं काय, अपडेशन झालं की नाही. हे अपडेशन म्हणजे मित्रांनो ओव्हर रायडिंग. आणि हे जसं रिअल लाईफमध्ये असं अपडेशन होतं आहे. जावा म्हणलं अरे मग हे प्रोग्रामिंगमध्ये का नाही झालं पाहिजे. प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा मित्रांनो अपडेशन होतं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही ते रिलेट करताय अपडेशन. काही दिवसापूर्वी मला सांगा, व्हॉट्सॲपमध्ये आपण 5 वर्षापूर्वी व्हिडिओ कॉल लावत होतो. व्हिडिओ कॉल लावत असताना 2 जणांना व्हिडिओ कॉल लागत होता. आता त्याच व्हिडिओ कॉलमध्ये अपडेशन झालं आहे आणि आता तोच व्हिडिओ कॉल 10 जणांना लागतो. आर यू गेटिंग माय पॉईंट. मग व्हिडिओ कॉल नावाची मेथड अपडेट करण्यात आली. दॅट्स इट. इट इज ओव्हर रायडिंग. जसं रिअल लाईफमध्ये अपडेशन होतं आहे, प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा पर्टिक्युलर कालावधीनंतर अपडेशन करावं लागतं. प्रत्येक गोष्टीत अपडेट होतोय बघा तुम्ही, प्रत्येक गोष्टीत. मग तुम्ही ते यूट्यूब बघा, इंस्टा बघा, व्हॉट्सअप बघा, काही बघा, तुम्हाला अपडेशन बघायला भेटेल. तुम्हाला अपडेट येतो बघा प्ले स्टोरला. का हो? सेम तीच गोष्ट असते, पण त्याला अपडेट केलेलं जातं. मोबाईल होता, मोबाईलच अपडेट केला. घर होतं, घरालाच अपडेट केलं. व्हिडिओ कॉलच अपडेट केला. आणि दॅट इज ऑल्सो फीचर ऑफ पॉलिमॉर्फिझम. मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे, हाऊ दे आर कमिंग फ्रॉम रिअल वर्ल्ड. सर हे रिअल वर्ल्डमधूनच का घेतले? टू सॉल्व द रिअल लाईफ प्रॉब्लेम्स. हे रिअल वर्ल्डमधून आला, याने प्रॉब्लेम काय सॉल्व झाला? पप्पाकडे नोकिया होता, याच्याकडे आयफोन आला. अरे याला एक्स्ट्रा फीचर्स वापरायला भेटले. आता 2 BHKचं 4 BHK झालं. आणखीन लाईफ सुखी झाली का दुःखी झाली, आता तो वेगळा विषय आहे. 2 BHKचं 4 BHK झालं, सुखी झाली का दुःखी झाली, तो वेगळा विषय आहे. पण व्हिडिओ कॉल 2 जणांना लागत होता, आता 10 जणांना लागतोय. आणखीन बेटर फीचर. येस ऑर नो? सो फॉर बेटर फंक्शनॅलिटी बाई आपण ओव्हररायडिंग करतोय की नाही. मग आपलं काम सोपं झालं, लाईफचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही. काय सर याने काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? अरे एक साथ 10 जणांना कॉल लागतोय ना, एक साथ 10 जणांना कॉल लागतो, आधी 2 जणांना लागायचा. राईट. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. म्हणजे काहीतरी वाढत चाललंय ना, अपडेशन होत आहे ना. मग इथं सुद्धा अरे हा 2000 लाईनचा कोड यूज होतोय, परत परत लिहायचा टाईम वाचला, ह्युमन पॉवर वाचली, प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे सॉल्व्ह. प्रत्येक गोष्ट रिअल लाईफमधून येते कारण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. कळालं? आता सर ॲबस्ट्रॅक्शन कसं काय रिअल लाईफशी रिलेट करते ते सांग. मग ॲबस्ट्रॅक्शनमध्ये विषय काय होतो? ॲबस्ट्रॅक्शनमुळे आपल्याला सिक्युरिटी भेटते, पण ही सिक्युरिटी वेगळी आहे. इट इज समथिंग कॉल्ड कोड सिक्युरिटी. आपला कोड सिक्युअर होतो ॲबस्ट्रॅक्शनमुळे. कोड सिक्युअर म्हणजे दिस इज गुगल मीट. हे गुगल मीट आहे, राईट? ह्या गुगल मीटमध्ये पोरांनो मला सांगा, सपोज मला चेक करायचं आहे. काय चेक करायचं माहीत आहे? आता इथं एवढे जण जॉईन आहेत, पण मी कुणाचा माईक चालू करू शकतो का? काय बघा, यू कांट अनम्यूट समवन एल्स. मी कुणाचा माईक फोर्सफुली चालू नाही करू शकत. नाही करू शकत का? मग मला करायचं असेल तर मला याचा कोड बघावा लागेल, बरोबर आहे? याचा कोड बघावा लागेल. मग याचा कोड दिसतोय का मला? याचा कोड दिसतोय का मला? नाही. जो काय कोड याच्यासाठी इम्प्लिमेंट केला आहे गुगल मीटने, ओके, जी काही प्रोग्रामिंग लँग्वेज गुगल मीट बनवण्यासाठी यूज केली, तुम्ही गुगलला जाऊन विचारा कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज लागली याला बनवायला, तुम्हाला सांगेल. विच प्रोग्रामिंग लँग्वेज इज यूज टू डेव्हलप गुगल मीट सांगेल तुम्हाला. लुक ॲट दिस. हे बघा, फ्रंट एंड जावा स्क्रिप्ट, बॅक एंड गोलँग, C++, जावा, पायथन, चारही पण लँग्वेज यूज केलेत. जावा कुठे यूज झाला बघा? सर्व्हर साईड ॲप्लिकेशन, जावा रोबोट इकोसिस्टम मीट्स इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, गुगल मीट युटिलाइज द कॉम्बिनेशन ऑफ प्रोग्रामिंग. ओके, खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यामध्ये यूज केलेल्या आहेत, खूप साऱ्या. मग या 4 तुम्हाला दिसत आहेत. मग याचा जो कोड आहे कशाचा हे चालू करायचा, हा कोड दिसतोय का आपल्याला? इट्स हिडन फ्रॉम युजर. वी आर युजर ऑफ गुगल मीट. आपण गुगल मीटचे यूज करतोय. आपल्यापासून हा कोड हाईड आहे, पोरांनो, हाईड आहे, दिसत नाही आपल्याला. अँड दॅट इज समथिंग कॉल्ड ॲबस्ट्रॅक्शन. आता हे पण रिअल वर्ल्डमधूनच आणलंय. आता मला सांगा, इथं जर मला हे दिसलं असतं तर तुम्हाला बी दिसलं असतं, तुम्ही काय केलं असतं? फोर्सफुली माझा कॅमेरा ऑन केला असता, मी तुमचा केला असता. तुमची इच्छा नाही नो, स्टील केलं असतं मी.
तुमचा माईक मी स्टील ऑन केला असता, राडाच राडा झाला असता, सिक्युरिटी लॉस झाली असती, कोणी गुगल मीट यूजच केलं नसतं. का? अरे काय उपयोगच नाही ना. एखाद्याला नसेल करायचा कॅमेरा चालू, तरी पण चालू होणार. बरोबर, याच्या लक्षात. मग ह्या गोष्टी कुठून आल्यात? रिअल लाईफमधून आल्यात. तुम्ही कुठले एक्झाम्पल घ्या, तुम्ही ॲमेझॉनला जा, फ्लिपकार्टला जा, तुम्हाला कोड दिसत नाही आहे. तुम्ही आयफोन सर्च केला, 1,20,000 प्राईस आहे. तुम्ही मला अरे चेंज करू, आपण करू शकता. जर तुम्हाला कोड कळला असता तर करू शकता की नाही. तुम्हाला जर बॅकएंडचा कोड कळाला असता, ओके ही प्राईस कुठं सेट झाली आहे डेटाबेसमध्ये, चला चेंज करू, खटॅक चेंज केली, संपला विषय. पण यू कांट सी दॅट कोड गाईज, अँड दॅट फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट युझिंग ॲब्स्ट्रॅक्शन. तुमचा कोड तुम्हाला दिसत नाही, जो लाईक इथं आपण आता एक्झाम्पल बघितला, त्यालाच म्हणतात कोड सिक्युरिटी. कुठून भेटते आपल्याला ॲब्स्ट्रॅक्शन? आपण बघू कसं कसं होतं हे. आता पुढं बघा, इनकॅप्सुलेशन. याने पण सिक्युरिटी भेटते, पण या सिक्युरिटीचं नाव आहे डेटा सिक्युरिटी. बघा याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. कोड म्हणजे इम्प्लिमेंटेशन, लाईक हाऊ एक्झॅक्टली आय कॅन अनम्यूट. मला याचा कोड भेटतोय का? नो, याचा कोड मला भेटत नाही आहे. याचा कोड मला भेटत नाही म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्शन. आणि डेटा सिक्युरिटी म्हणजे इन्कॅप्सुलेशन. आता डेटा सिक्युरिटी वेगळी झाली. ओके, कोड सिक्युरिटी म्हणजे मेथडचा कोड सिक्युअर करा, मेथड कोड सिक्युअर करणं. आणि डेटा सिक्युअर म्हणजे व्हॅरिएबलला सिक्युअर करणं. व्हॅरिएबल तुमचे सिक्युअर होणार म्हणजे तुमचं युजर नेम पासवर्ड. मला सांगा, इंस्टाग्रामवरती तुमचं युजर नेम पासवर्ड आहे लॉग इन करण्यासाठी, सगळ्या जगाला माहीत झालं तर चालेल का? हो सर, असं थोडी असते. सगळ्या जगाला माहीत झालं तर चालेल? नाही ना. इट्स अ व्हेरी सिक्युअर, राईट. ते तुमच्यासाठी प्रायव्हेट आहे, बरोबर आहे. ते तुमच्यासाठी सिक्युअर गोष्ट आहे. म्हणजे युजर नेम पासवर्ड सिक्युअर करणं जशी काळाची गरज आहे. नाही केलं तर काय होईल? येस, नाही केलं तर काय होईल? मला तुमचं युजर नेम पासवर्ड कळालं किंवा माझं तुम्हाला कळालं, तुम्ही डायरेक्ट हाती आणि अकाउंट यूज करणार. तुम्ही डायरेक्ट कसल्याही पोस्ट करून टाकणार. लोकांना काय वाटणार, अरे पोस्ट तर आधी आणि जेव्हा केली, पण करतंय कोण? दुसरंच कोणतरी करतंय. दॅट मीन्स माय युजर नेम पासवर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. त्याचा मिसयूज होता कामा नये. जर ते पब्लिकली झालं तर मिसयूज होईल. एनी वन कॅन यूज दॅट. सो रिअल लाईफमध्ये हे किती महत्त्वाचं आहे. सो तेच प्रोग्रॅमिंगचा यूज करून इम्प्लिमेंट करण्यात येतं आणि त्याच्यामध्ये फक्त त्याला सिक्युरिटी लावण्यात येते बाय युझिंग इनकॅप्सुलेशन. तुमचं युजर नेम, तुमचा पासवर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस ऑर नो? हा तुमचा डेटा आहे, हा तुमचा डेटा आहे. परत तुम्ही व्हॉट्सॲपवरती एखाद्याला मेसेज पाठवला, गुड मॉर्निंग, इट्स सिक्युअर, राईट. तुमच्या दोघांमध्ये ते कन्व्हर्सेशन असतं. तो डेटासुद्धा सिक्युअर असतो का? पब्लिकली होतो? पब्लिकली होतो का? किती वेळा गुड मॉर्निंग, किती वेळा गुड नाईट झाले? नाही होत. झालं तर ओ सर काय बोलताय, लय अवघड होऊन जाईल तसं झालं तर. तसं झालं तर लय अवघड होऊन जाईल, बरोबर. पण होतं का तसं? नाही. का? डेटा सिक्युरिटी. व्हॉट एव्हर यू आर सेंडिंग गुड मॉर्निंग, इट इज प्रायव्हेट. तुम्हाला जिथे येतं सुद्धा तुमचे एंड टू एंड मेसेजेस आर प्रायव्हेट फॉर यू. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो हे वेगळं आहे, मेथड कोड वेगळा सिक्युअर करणं आणि डेटा सिक्युअर करणं वेगळं. डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुमचा बँकेचा डेटा असू द्या, बँकेचा तुमचा पिन असेल, तुम्हालाच माहीत आहे का? सगळ्याला माहीत आहे पिन. तुम्ही टाकता 1122 काय असेल ते, फोनपे, टॅन टॅन टॅन, पेटीएम, हे तुम्हालाच माहीत आहे. पब्लिकली आहे का? बिकॉज इट्स सिक्युअर. सो तुमचा डेटा सिक्युअर करायचं काम याचं आहे, कोड सिक्युअर करायचं काम याचं आहे. सो ओव्हरऑल ऑल दी उप्स कॉन्सेप्ट रिप्रेझेंट द रिअल वर्ल्ड. वाय? टू सॉल्व द रिअल लाईफ प्रॉब्लेम्स. ह्याने रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व झाले लोकांचे. हे आपण नाही करू शकतो चालू, कोडच भेटत नाही, राईट. कोणाचं युजर नेम पासवर्ड नाही समजत आपल्याला का? प्रॉब्लेम सॉल्व झाला की नाही? प्रॉब्लेम सॉल्व झाला. जर ह्या कॉन्सेप्ट नसत्या, मला सांगा, डेटा सिक्युअर झालाच नसता. किती अवघड झालं असतं. कोणीही कोणाचा डेटा चोरी केला असता, कितीही अवघड गोष्टी झाल्या असत्या. म्हणून मित्रांनो, याने आपले रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व झालेत. तुम्ही मानता की नाही, प्रोग्रॅमिंगमुळे रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व झाले. मी पहिल्या दिवशी पण तेच सांगितलं. प्रोग्रॅमिंग म्हणा, ओप्स म्हणा, रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व झाले. सिम्पल एक्झाम्पल या, प्रत्येकाचा युजरनेम पासवर्ड सिक्युअर आहे, प्रत्येकाकडे आहे.
कोणाला कोणाचा भेटत नाही. भेटला असता तर लय अवघड झालं असतं. त्यामुळे हा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आपण टाकलेला गुड मॉर्निंगचा मेसेज त्याला तिलाच माहीत असतो, बाकी कोणाला दुनियाला माहीत असतो का? नसतो माहीत का? आणि माहीत झाला तर प्रॉब्लेम होईल सर. काय बोलताय तुम्ही? म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व करायचं काम डोंट वरी प्रोग्रॅमिंग करते. प्रोग्रॅमिंग करते ते, तुम्ही टेन्शन कशाला घेताय? प्रोग्रॅमिंगमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे ऑलरेडी. आणि असे आणखीन आपल्याला पुढे येणारे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. दॅट्स वाय वी आर लर्निंग दिस. ओके, टू सॉल्व द प्रॉब्लेम्स, टू सॉल्व द रिअल लाईफ प्रॉब्लेम्स. ओके, मग सर हे आम्हाला जर यूज करायचं असेल ह्या कॉन्सेप्ट प्रोग्रामिंगमध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर आम्ही काय करावं लागेल? तुम्हाला मित्रांनो काहीच नाही करायचे, कॉन्सेप्ट लर्न करायचे. दॅट इज टू इम्प्लिमेंट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. वी शुड नो वी शुड नो क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट. तुम्हाला काय माहीत पाहिजे? क्लास अँड ऑब्जेक्ट. इफ यू नो क्लास अँड ऑब्जेक्ट यू कॅन इझिली इम्प्लिमेंट द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. क्लास अँड ऑब्जेक्ट शिकून घ्या, तुम्हाला ते लगेच येऊन जाईल. सो नाऊ question is that, sir, what is class, and what is object? What is class and what is object? आतापर्यंत आपण क्लास बनवत आलो होतो. हे बघा, आपण बनवतोय क्लास, पण आपल्याला माहीत नाही हा क्लास काय असतो. माहीत आहे कोणाला? सर क्लास क्लासच असतो ना. असं नाही आहे. क्लास क्लास नसतो. क्लासच्या पाठीमागं खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऐका, व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट? क्लास इज समथिंग कॉल्ड, क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. क्लास हा ऑब्जेक्टचा ग्रुप आहे. ऑब्जेक्टचा ग्रुप आहे म्हणजे हे बघा, लेट सपोज देयर इज अ क्लास. एक क्लास आहे इथं. त्या क्लासचं नाव आहे समथिंग कॉल्ड स्टुडंट. स्टुडंट इज अ क्लास हॅविंग मल्टिपल ऑब्जेक्ट्स 2, 3. 3 ऑब्जेक्ट बनवले पाहिजे. लेट सपोज देयर इज अ राम, देयर इज अ श्याम, अँड देयर इज अ, बोला की राहिलं कोण? हरी. राम, श्याम, हरी. ओके, हे तीन काय आहेत? स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट्स. सो दॅट्स वाय आय एम सेईंग क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. दिस इज अ क्लास अँड दीज आर दी ऑब्जेक्ट्स. सो क्लास काय? या सगळ्यांचा ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजेच क्लास. म्हणजे क्लासमध्ये काय असतं? एकापेक्षा जास्त त्या क्लासचे ऑब्जेक्ट्स असतात. दॅट्स वाय वी आर सेईंग क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके, ओके. देन आय एम सेईंग class class is a logical entity. Not a physical entity. म्हणजे लॉजिकल एंटिटी नॉट अ फिजिकल एंटिटी म्हणजे काय? म्हणजे क्लास फिजिकली अवेलेबल नसतो मित्रांनो. मला सांगा, स्टुडंट फिजिकली आहे का? फिजिकली म्हणजे आपल्याला दिसतो का? नाही दिसत. दाखवा मला कोणी. आता इथं मी एवढे जण आहेत, कुणाला म्हणलं अय स्टुडंट कम हिअर, कोण येणार आहे? हो, कोणीच नाही. राईट. तुम्ही म्हणाल सर नेमकं कोण? राईट. पण मी नाव घेतलं प्रतीक. सो प्रतीक विल से यस सर, बोला. राईट. दॅट मीन्स स्टुडंट इज नॉट एक्झिस्ट इन द रिॲलिटी, इन द फिजिकली. नो, त्याचे ऑब्जेक्ट फिजिकली एक्झिस्ट असतात. सो दॅट्स वाय वी आर सीइंग क्लास इज जस्ट लॉजिकल एंटिटी, नॉट फिजिकल एंटिटी. हा लॉजिकली येस वी कॅन से यस स्टुडंट आर दिअर, बट फिजिकली नो, स्टुडंट इज नॉट दिअर. राईट. या ग्रुप ऑफ एंटिटीला आपण एक नाव दिलं आहे, ते नाव म्हणजे स्टुडंट आहे. इट इज नॉट प्रेझेंट इन द रिअल वर्ल्ड. पण ऑब्जेक्ट असतो की नाही रे मित्रांनो रिअलमध्ये? ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणजे ऑब्जेक्ट हा क्लासचा पार्ट असतो. इन्स्टन्स म्हणजेच काय? पार्ट ऑफ द क्लास. क्लासचा पार्ट असतो. ओके, सी, राम इज अ पार्ट ऑफ दिस क्लास, श्याम इज अ पार्ट ऑफ दिस स्टुडंट, हरी इज अ पार्ट ऑफ दिस क्लास. पार्ट एक भाग आहे. राईट. सो मला सांगा ऑब्जेक्ट रिअलमध्ये असतो की नाही? यस. सो वी कॅन से ऑब्जेक्ट इज अ फिजिकल एंटिटी.
फिजिकली ऑब्जेक्ट असतो की नाही मला सांगा. राम फिजिकली आहे भाऊ, श्याम पण आहे, हरी पण आहे, बट हा पट्ट्या रिअलमध्ये नसतोच. इट इज जस्ट अ नेम टू गिवन बाय दीज ऑल दी ऑब्जेक्ट्स. हे फक्त नाव दिलं आहे आणि त्यालाच आपण क्लास म्हणतो. ओके, तर ऑब्जेक्ट फिजिकली असतो, हा फिजिकली नसतो. ओके, देन जर हा नसतो सर, तर याला मेमरी पण लागत नसेल. येस, क्लास डज नॉट रिक्वायर्ड मेमरी. याला मेमरी पण लागत नाही, लागणारच नाही. का? अरे हा नसतोच ना, ह्याला स्पेस कशाला लागेल? एखादी गोष्ट नाही आहेच, सो हाऊ इट विल टेक द स्पेस? नो. पण ऑब्जेक्ट आहे की नाही? येस. सो ऑब्जेक्ट रिक्वायर्ड द मेमरी. ऑब्जेक्ट रिक्वायर्ड द मेमरी. ऑब्जेक्टला मेमरी लागते, पोरांनो लागते. का? ऑब्जेक्ट असतो, रिॲलिटीमध्ये ऑब्जेक्ट आहे, सो ऑब्जेक्ट विल कन्झ्युम द मेमरी. ओके, ती चौथी गोष्ट, ऑब्जेक्टला काही गोष्टी असतात. ऑब्जेक्ट हॅविंग स्टेट्स अँड बिहेवियर्स. ऑब्जेक्ट हॅविंग स्टेट्स अँड बिहेवियर्स. स्टेट्स अँड बिहेवियर्स म्हणजे काय? हा जो ऑब्जेक्ट आहे, प्रत्येक ऑब्जेक्टला दोन गोष्टी असतात. एक म्हणजे स्टेट अँड दुसरं म्हणजे बिहेवियर. सर व्हॉट डू मीन बाय स्टेट अँड व्हॉट डू मीन बाय बिहेवियर? स्टेट म्हणजे काय आणि बिहेवियर म्हणजे काय? बघा, स्टेट इज नथिंग बट प्रत्येक व्हॅरिएबलला डेटा असतो. डेटाच रिप्रेझेंट केला जातो व्हॅरिएबलमध्ये. प्रत्येक ऑब्जेक्टला डेटा असतो. डेटा म्हणजे सर हे बघा, हा राम आहे, रामला नाव असेल, रामला एज असेल, रामला ॲड्रेस असेल, रामचा मोबाईल नंबर असेल. येस ऑर नो? या गोष्टी रामला जशा असतील तशा कुणाला असतील? श्यामला पण असतील. श्यामला असतील तशा हरीला पण असतील. येस ऑर नो? सो प्रत्येक ऑब्जेक्टला हे असतं की नाही? येस, असतं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेट्स. ओके, आणि प्रत्येक ऑब्जेक्टला बिहेवियर पण असतं, आणि बिहेवियर रिप्रेझेंट करायचं काम मेथड करतात. कोण? मेथड, ज्याला तुम्ही फंक्शन म्हणता. म्हणजे बिहेवियर म्हणजे सर हे बघा, राम जेवतो, राम इज इटिंग समथिंग, दॅट इज द बिहेवियर ऑफ राम. राम झोपतो, राईट. राम मोबाईल बघतो, वॉचिंग द मोबाईल, और यू कॅन से स्क्रोलिंग द रील्स. ओके, इथं तुम्ही काही लिहा, मी रील्स लिहितो फक्त, करतो की नाही? दिस इज द बिहेवियर. स्टडी पण करतो बाबा कधी कधी मनात आल्यावर, नॉट फिक्स. सो दिस इज द बिहेवियर ऑफ राम. मग हेच बिहेवियर याचे पण असू शकतात, हेच बिहेवियर याचे पण असू शकतात. आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला स्टेट्स अँड बिहेवियर्स असतात मित्रांनो. स्टेट म्हणजे त्याचा डेटा, त्याचे व्हॅरिएबल्स, आणि बिहेवियर म्हणजे त्याचे मेथड. येस ऑर नो? मेथड म्हणजेच काय? बिहेवियर. तो हे करू शकतो की नाही? येस, करू शकतो, करतो, त्याचे बिहेवियर आहे. सो प्रत्येक ऑब्जेक्ट हॅविंग स्टेट्स अँड बिहेवियर. ठीक आहे. आता क्लासमध्ये काय काय असतं एक्झॅक्टली? आपण जो क्लास बनवतो त्यात काय काय घेऊ शकतो आपण? क्लास कॅन कंटेन बघा, याच्यामध्ये व्हॅरिएबल्स असतात क्लासमध्ये, परत मेथड्स असतात क्लासमध्ये, कन्स्ट्रक्टर पण असतो क्लासमध्ये, ब्लॉक्स पण असतात जे आपण पुढे बघू. क्लासमध्ये नेस्टेड क्लास पण असतात. ओके, सो ऑल दिस थिंग कॅन बी प्रेझेंट इन क्लास. मग आपण आता क्लास बनवला आहे, हे बघा आहे की नाही? आपण दुसरा बनवू. कसा बनवायचा क्लास? क्लास बनवणं अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे. राईट क्लिक ऑन पॅकेज आणि बनला क्लास. हे बघा, नवीन प्रोजेक्ट बनवतो मी, न्यू अदर जावा प्रोजेक्टला नाव देतो उप्स. ओके, आणि याच्यामध्ये एक पॅकेज बनवतो मी. कसं बनवतात पॅकेज? राईट क्लिक ऑन SRC, न्यू पॅकेज. पॅकेजला नाव दिलं com.oop. क्लास कसा बनवतात? राईट क्लिक ऑन पॅकेज, न्यू आणि क्लासला नाव दिलं स्टुडंट. ओके, बनला. हे बघा, दिस इज युअर क्लास. हे पब्लिक विसरून जावा. आता पब्लिकची गरज आहे का आपल्याला? समजून घ्यायची नाही, पुढं समजून घ्या. हा तुमचा क्लास आहे मित्रांनो. या क्लासमध्ये आपण म्हटलं व्हेरिएबल, मेथड, कन्स्ट्रक्टर असतात. आपण आता सध्या व्हेरिएबल बनवू, म्हणजे याचा डेटा काय घेतला आपण. डेटा इथं बघा, नेम, एज, ॲड्रेस, मोबाईल नंबरचा आपण घेऊ.
नेम स्ट्रिंगमध्ये असेल, राईट, एज इंटमध्ये असेल, देन ॲड्रेस स्ट्रिंगमध्ये असेल, स्ट्रिंग ॲड्रेस, आणि देन काय, मोबाईल नंबर लॉंगमध्ये घ्या, मोबाईल नंबर, काय प्रॉब्लेम नथिंग, मोबाईल नंबर, ठीक आहे, किंवा असं घ्या मोबाईल नंबर. ओके, हे 4 व्हॅरिएबल बनवले तुम्ही. हा काय डेटा आहे, डेटा, आणि हे काय फंक्शन म्हणजेच त्याचं बिहेवियर आपण ॲड करू. मग त्याच्या अगोदर फक्त आपण डेटावरती काम करू. ह्याचा डेटा आहे, ठीक आहे सर. सर आता ऑब्जेक्ट कसा बनवता तुम्ही, क्लास सर सांगितला, इथं मी मेन मेथड बनवली, इथंच करायची बरं का मेन मेथड. वेगळ्या क्लासमध्ये पण चालते, पण आता इथंच करा. मी जसं फॉलो करतोय तसंच करा. हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट, एव्हरीवन, हाऊ टू क्रिएट ऑब्जेक्ट कसा बनवतात. आता आपण म्हणलो एका क्लासचे किती ऑब्जेक्ट बनवतात, किती बनवू शकतो आपण, कितीही. इथे किती आहेत, 3. तर असे किती बनवू शकतो आपण, कितीही बनवू शकतो. तो पण पॉईंट याच्यामध्ये ॲड करा. वी कॅन क्रिएट एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास. एका क्लासचे कितीही ऑब्जेक्ट बनतात, कितीही, जेवढे पाहिजे तेवढे बनवा. देर इज नो एनी प्रॉब्लेम. सर एक तर बनवून दाखवा, कसा बनवायचा ऑब्जेक्ट बघा. ऑब्जेक्ट बनवण्यासाठी सिंटॅक्स फॉलो करा. सिंटॅक्स आहे क्लास नेम, रेफरन्स व्हेरिएबल इक्वल टू न्यू क्लास नेम, ओके, ब्रॅकेट, सेमिकोलॉन. दिस सिंटॅक्स यू नीड टू फॉलो. आता क्लासचं नाव तुम्हाला माहीत नाही का, हे काय क्लासचं नाव आहे, कॉपी करा, पुट करा. आता जर हा विषय काय, रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे काय, रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे काय, हा वेगळा व्हेरिएबल असतो. ओके, दिस व्हेरिएबल इज डिफरंट, हा रेफरन्स व्हेरिएबल इज डिफरंट. रेफरन्स व्हेरिएबल म्हणजे काय बघा, इट विल स्टोअर, और याला होल्ड म्हणा, होल्ड किंवा स्टोअर, इट विल स्टोअर द ॲड्रेस ऑफ ॲन ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर करायचं काम याचं आहे. कोणाचं, रेफरन्स व्हेरिएबल्स. हा नॉर्मल व्हेरिएबलसारखा घेतला चालतो, यस, फक्त याचं काम वेगळं आहे. काम काय, ॲड्रेस कशाचा, ऑब्जेक्टचा. मी इथं व्हेरिएबल बनवला S1, काही नाव देऊ शकता तुम्ही. ओके, रेफरन्स व्हेरिएबल नेम कॅन बी एनिथिंग. असं नाही की S1 द्यावं, काही द्या, झेड द्या, ई द्या, आर द्या, काही द्या, जसं तुम्ही या व्हेरिएबलचं देत आहे, लाईक दॅट यू कॅन गिव्ह एनी नेम. फक्त त्याचं काम काय, यांचं काम काय, डेटा स्टोअर करणं, बरोबर आहे. नेममध्ये स्ट्रिंग टाईपचा, इथं इन टाईपचा, पण हा डेटा नाही, ॲड्रेस स्टोअर करतोय ऑब्जेक्टचा. सर ऑब्जेक्ट बनतो कसा, आपण ऑब्जेक्ट बनतो बिकॉज ऑफ न्यू. याच्यानंतर आपण हा जो न्यू यूज केला ना, या न्यूचं काम आहे मित्रांनो, न्यू कीवर्ड. इट विल अलोकेट म्हणजे देणे, अलोकेट द मेमरी टू ऑफ आवर ऑब्जेक्ट, आपल्या ऑब्जेक्टला मेमरी देण्याचं काम कोणाचं आहे बोला, न्यू कीवर्डचं आहे. इथं न्यू कीवर्ड वापरला म्हणजेच काय होणार आहे, तुमच्या ऑब्जेक्टला मेमरी भेटणार आहे. देन परत क्लास नेम, ब्रॅकेट, समथिंग. दिस इज द सिंटॅक्स टू क्रिएट द ऑब्जेक्ट. व्हॉट इज द यूज ऑफ न्यू कीवर्ड, न्यू कीवर्ड विल अलोकेट द मेमरी टू ऑफ आवर ऑब्जेक्ट. आपल्या ऑब्जेक्टला मेमरी द्यायचं काम न्यू कीवर्डचं आहे, आणि त्या मेमरीचा ॲड्रेस हा न्यू रिटर्न करतो. आणि कशा स्टोअर करतो, येस, सी इट विल स्टोअर द ॲड्रेस ऑफ अन ऑब्जेक्ट. जी काय मेमरी बनली न्यू कीवर्डमुळे, ती मेमरी बनते, त्या मेमरीला एखादा ॲड्रेस असतो, प्रत्येक मेमरीला ॲड्रेस असतो. तुम्ही हा एज जरी बनवला, याला पण मेमरी भेटते की नाही, किती, 4 बाईटची. याला पण एखादा ॲड्रेस असतो, समथिंग. तसं न्यू कीवर्डने ऑब्जेक्ट बनवला, याला पण काहीतरी ॲड्रेस असणार आहे, तो ॲड्रेस पूर्ण याच्यात स्टोअर होतो. सो दाखवता का तुम्ही ॲड्रेस, येस. जर तुम्हाला ॲड्रेस, आपण असं म्हणणार नाही तो मेमरीचा ॲड्रेस आहे, पण आपण S1 डॉट ज्यावेळेस हॅशकोड मेथड कॉल करतो, त्यावेळेस या ऑब्जेक्टसाठी जी मेमरी भेटले, त्या मेमरीलाच रिप्रेझेंट करायचं काम हा हॅश कोड करतो. तुम्ही जर याला रन केला कोडला, तुम्हाला एक कोड भेटेल. हे बघा, मी रन केला, तुम्हाला एक युनिक कोड भेटेल. हे बघा, भेटला. दिस कोड इज रिप्रेझेंट द ॲड्रेस ऑफ दिस ऑब्जेक्ट.
आपला जो ऑब्जेक्ट बनला आहे त्याचा ॲड्रेस रिप्रेझेंट करायचं काम हॅश कोड करतो. व्हॉट इज हॅश कोड? हॅश कोड म्हणजे काय बघा. हॅश कोड हॅश कोड इज युनिक कोड फॉर इच ऑब्जेक्ट. प्रत्येक ऑब्जेक्टला एक युनिक कोड असतो प्रत्येक ऑब्जेक्टला. आता हे एक ऑब्जेक्ट झाला, मी कॉपी केला आणि दुसरा ऑब्जेक्ट बनवला. हा दुसरा ऑब्जेक्ट S2 मी केलं S2 डॉट हॅश कोड. याचा दुसरा असेल बघा, रन केला. हा S1चा, हा S2चा. प्रत्येक ऑब्जेक्टला सर वेगळा असतो. येस, एव्हरी ऑब्जेक्ट कंटेन युनिक हॅश कोड. ओके, अँड दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ ॲड्रेस ऑफ युअर ऑब्जेक्ट. हा रिप्रेझेंट करतो तुमचा ॲड्रेस. सी दिस वन. डायरेक्ट तुम्ही ॲड्रेस बघू शकत नाही मेमरीचा. हा फक्त रिप्रेझेंट दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे, एक युनिक कोड फॉर युअर ऑब्जेक्ट. तुम्हाला जर जावामध्ये ॲड्रेस बघायचा असेल कुठल्या व्हॅरिएबलचा, कुठल्या याचा, यू कॅन्ट सी. जावा इज व्हेरी सिक्युअर. याच्यामध्ये पॉइंटर वगैरे तसलं काय नाही आहे. तुम्ही ॲड्रेस बघू शकता. नो, इट इज नॉट पॉसिबल टू सी द ॲड्रेस. इन्स्टेड ऑफ ॲड्रेस यू कॅन सी द हॅश कोड. हॅश कोड इज सेम ॲज द ॲड्रेस. ओके, ठीक आहे, फाईन. म्हणजे आपल्याला कळलं हॅश कोड मेथडचं काम. ठीक आहे, आता आपण 2 ऑब्जेक्ट बनवलेत. किती? 2 ऑब्जेक्ट्स. नाव काय? S1 आणि S2. ठीक आहे. मग सर तुम्ही म्हणले प्रत्येक ऑब्जेक्टला हे स्टेट्स असतात. मग हे स्टेट्स S1ला पण आहेत आणि S2ला पण आहेत. येस. हाऊ यू कॅन ॲक्सेस दिस वन? याला इथं डायरेक्ट व्हॅल्यू द्यायची नाही. नो, डायरेक्ट व्हॅल्यू अजिबात द्यायची नाही. ठीक आहे. जर डायरेक्ट व्हॅल्यू दिली सगळ्या ऑब्जेक्टला सेम व्हॅल्यू जाणार आहे. सो हाऊ यू कॅन इनिशियलाइज दिस व्हॅरिएबल? जस्ट राईट हिअर S1 डॉट ID. डॉट ऑपरेटर नेम. डॉट ऑपरेटरचा यूज करा आणि व्हॅल्यू द्या. राम. कोणता ऑपरेटर? डॉट. S1 तुमचा ऑब्जेक्ट, डॉट नेम, देन S1 डॉट ॲड्रेस पुणे, देन S1 डॉट एज 23, देन S1 डॉट मोबाईल नंबर समथिंग समथिंग सम अरे भाई समथिंग समथिंग एल. या ऑब्जेक्टचा यूज करून तुम्ही व्हॅल्यू दिल्या S1. या सगळ्या व्हॅल्यू कोणाला गेल्या माहिती आहे? या S1 ऑब्जेक्टला गेल्या. मेमरीमध्ये S1 ऑब्जेक्ट बनला आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या व्हॅरिएबलला व्हॅल्यू मिळाली. तर S2चा यूज करून कसं करायचं? काहीच नाही करायचं. लेट मी कॉपी दिस, पेस्ट हिअर, जस्ट पेस्ट, पुट हिअर S2 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 S2. याचं नाव श्याम, याचा ॲड्रेस मुंबई. ओके, याचं एज 24, याचा नंबर समथिंग समथिंग लाईक दिस. सी, हा डेटा या ऑब्जेक्टला गेला, हा डेटा या ऑब्जेक्टला गेला. आता जर हा डेटा प्रिंट करायचा आहे मला, तर प्रिंट करण्यासाठी पण तुम्हाला यूज करायचं आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S1 डॉट नेम, देन S1 डॉट ॲड्रेस, देन S1 डॉट एज, देन S1 डॉट मोबाईल नंबर. लुक ॲट दिस. केला प्रिंट. लेट मी कॉपी दिस अगेन अँड पुट हिअर. इथं काय करावं लागेल? S2 डॉट नेम, देन S2 डॉट ॲड्रेस, S2 डॉट एज आणि S2 डॉट नेम मोबाईल नंबर. याचा डेटा याला भेटेल, याचा डेटा इथं भेटेल. गॉट इट. इफ आय रन दिस प्रोग्राम, दोन्ही ऑब्जेक्ट तुम्हाला प्रिंट भेटतील. आहे बघा. आता हे चिटकून दिसतं आपल्याला. इथं काय करा, एक मध्येच लाईन मारा अशी, म्हणजे तुम्हाला काय होईल? वेगवेगळे दिसेल. एक ऑब्जेक्ट झाला की दुसरा. एक ऑब्जेक्ट कुठं संपला? इथं. हे बघा, हा पहिला S1 ऑब्जेक्ट राम पुणे 23 अँड नंबर श्याम मुंबई 24. पहिला ऑब्जेक्ट, हा दुसरा ऑब्जेक्ट. इथं तुम्हाला जर दाखवायचं असेल असं, लाईक डबल कोड लिहा, इथं लिहा नेम कोलन आणि कॉनकॅट करा. काय होईल आता? नेम ॲज इट इज येईल. हे बघा कसं येईल नेम, असं येईल. नेम राम, कॉनकॅट झालं. परत इथं काय लिहा? ॲड्रेस. ॲड्रेस पण कॉनकॅट करा, ॲड्रेस पण कॉनकॅट करा लाईक दिस. परत एज, हे पण कॉनकॅट करा. परत मोबाईल नंबर, मोबाईल नंबर हे पण कॉनकॅट करा. राईट, हे अलाईन करा बरोबर. राईट, लाईक दिस. सो यू विल गेट लाईक दिस. तुम्हाला कसं भेटेल आउटपुट? हे बघा, नेम राम, ॲड्रेस पुणे, एज 23, मोबाईल नंबर ॲज इट इज. या गोष्टी भेटतात स्ट्रिंगमधल्या.
सो तुम्ही याचंच रिप्रेझेंटेशन इथं पण करू शकता. इथं पण तेच कॉपी पेस्ट करा, फक्त यश टू आणि यश टूचा डेटा भेटेल. लुक ॲट इट, हाव इट लुक लाईक. दिस इज फर्स्ट ऑब्जेक्ट, दिस इज सेकंड ऑब्जेक्ट. हाच डेटा पुढे जाऊन डेटाबेसला स्टोअर होतो, हाच डेटा पुढे जाऊन तुम्ही फ्रंट एंडला दाखवता. येस और नो. आता तुम्ही जे काय ॲप्लिकेशन बघता तिथे तुम्हाला हाच डेटा भेटतो की नाही, वेगळं काय भेटतं का? नाही. त्यामुळं हेच ऑब्जेक्ट आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करतो, हेच ऑब्जेक्ट आपण फ्रंट एंडला दाखवतो. सो एव्हरीवन got it about object creation, how we can initialize the object like this, and how we can print it, how we can initialize, how we can print it. आता मी 2 बनवले, असे तुम्ही जास्त बनवू शकत नाही का? सो नाउ वन असाइनमेंट टू यू. ओके, क्रिएट अ क्लास युजर नावाचा एक क्लास बनवा. त्याच्यामध्ये व्हॅरिएबल बनवा काय. ठीक आहे, व्हॅरिएबलची नाव द्या युजर आय डी, युजरचं युजर नेम, युजरचा ईमेल, युजरचा पासवर्ड. ओके, पासवर्ड, युजरचं एज आणि युजरचा ॲड्रेस घेऊ शकता की नाही, आणि युजरचा मोबाईल नंबर. एवढ्या गोष्टी युजरच्या याच्यामध्ये घ्या. ओके, आणि त्याचे किती ऑब्जेक्ट बनवा? क्रिएट 10 ऑब्जेक्ट्स फॉर युजर. नाही बनवू शकत, 10 ऑब्जेक्ट बनवा, इनिशलाइज करा ते, इनिशलाइज दॅट अँड प्रिंट दॅट. इनिशलाइज करणं म्हणजेच काय, हे बघा, हे इनिशलाइज केलं मी, त्यांना व्हॅल्यू दिली. हा पहिला ऑब्जेक्ट, हा दुसरा ऑब्जेक्ट. लाईक दॅट तुम्ही 10 बनवा आणि त्यांना प्रिंट पण करा. अवघड आहे का? नथिंग. अँड सेंड मी द असाइनमेंट ॲज सून ॲज पॉसिबल. राईट, करू शकता. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये कोणाला? एनीवन हॅविंग प्रॉब्लेम इन दिस? हाऊ एक्झॅक्टली? ओप्स, एनीवन हॅविंग एनी प्रॉब्लेम? कोणाला काय दिक्कत याच्यामध्ये? नो, you can chat if you have any problem. नो, ठीक आहे. सो रेकॉर्डिंग मी पाठवतो लगेच. सो स्टार्ट करा कामाला. ओके, उद्या आणखीन काही महत्त्वाच्या कॉन्सेप्ट. सर हा डेटा लईच लाईनचा कोड आपल्याला लिहावा लागतो. हा कमी नाही का होणार? होणार कमी. त्यासाठी मेथड यूज करावे लागणार, कन्स्ट्रक्टर यूज करावं लागणार. मेथडचे टाईप, कन्स्ट्रक्टरचे टाईप, पर ह्या व्हॅरिएबलचे पण टाईप आहेत. व्हॅरिएबलचे टाईप, मेथडचे टाईप, कन्स्ट्रक्टरचे टाईप. हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे इनहेरिटन्स काय असतं. इकडं परत यायचं आपल्याला. बिफोर दॅट हे सगळं आलं पाहिजे आपल्याला. व्हॉट आर दी टाईप्स ऑफ व्हॅरिएबल, व्हॉट आर दी टाईप्स ऑफ मेथड, व्हॉट आर दी टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स. ओके, हे काय असतं, दिस कीवर्ड काय असतो, ह्या गोष्टी समजल्या, देन वी कॅन गो फॉर इनहेरिटन्स. सो उप्स इज व्हेरी बिग गाईज, व्हेरी बिग. खूप मोठा आहे. इट विल टेक अराउंड 2 weeks ऑफ टाईम टू कम्प्लीट. ओके, बट डोंट वरी, बिकॉज 4 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, त्यातली पहिली काय, उप्स. सो दॅट्स वाय आय एम इन्व्हेस्टिंग लॉट्स ऑफ टाईम ऑन दिस. ओके, सो तुमचं पण काम तेच आहे. गिव द सेम एफर्ट